हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू वोक ॲस्पिरंट. आणि आज आपण टेटच्या परीक्षेबद्दल बोलणार आहे की कसं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद असेल किंवा IBPS असेल, यांच्यामुळे कसं टेटच्या विद्यार्थ्यांना मानसिक त्रास होतो आहे खरंच याबद्दल बोलणार आहे. मी आधीही टेटबद्दल व्हिडिओ बनवला होता, परंतु तो डॉक्युमेंट्स वगैरे याच्याशी रिलेटेड होता. त्यानंतर टेटबद्दल व्हिडिओ नाही बनवला, पण आता खरंच मनातून वाटलं की टेटबद्दल व्हिडिओ खरंच बनवायला हवा. कारण एक तर 3-3, 4-4 वर्ष विद्यार्थी जे ते एक्झामच्या नोटिफिकेशनची वाट बघतात. त्यानंतर नोटिफिकेशन येतं आणि विद्यार्थ्यांना एक्झाम देण्यासाठी किंवा अभ्यास करण्यासाठी फक्त 9 ते 10 दिवस मिळावे, हा कुठला किंवा कुणाचा न्याय हे बघायला पाहिजे. कारण विद्यार्थ्यांचा इतके जास्त हाल करून ठेवले आहेत सध्या. कारण खूप म्हणजे IBPSनी किंवा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद जी आहे त्यांनी स्वतःच्या खरंच खूप चुका केल्या आहे आणि त्यांच्या चुका ज्या आहेत त्या विद्यार्थ्यांना महागात पडत आहेत असं म्हटलं तरी चालेल. विद्यार्थी ते हजार रुपये फॉर्म भरण्यासाठी कसे जमा करतायत ते त्यांनाच माहिती आहे. तुम्ही जर इथं नोटिफिकेशन बघितलं तर 26/4/2025 ते 10/5/2025पर्यंत ऑनलाईन अर्ज जे ते सादर करायचे होते. तर ही डेट जी ती वाढलेली सध्या, लास्ट डेट 10/5 नाही तर ही 14/5 जी ती डेट केली आहे. म्हणजे 14/5/2025पर्यंत तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात. आणि जर तुम्ही बघितलं तर परीक्षेची डेट 24/5/2025 ते 5/6/2025 ही आहे. तर यामध्ये तुमची टेटची एक्झाम होणार आहे. म्हणजे तुम्ही जो लास्ट डे तुमचा फॉर्म भरण्याचा, ती तारीख, ते तुमची जी फर्स्ट शिफ्ट होणार आहे ती तारीख, यामध्ये फक्त 9 दिवसांचा कालावधी आहे. म्हणजे 3-3, 4-4 वर्ष विद्यार्थ्यांनी वेट करायचा आणि त्यानंतर त्यामध्ये तुम्ही एक्झाम नाही घ्यायच्या, रेग्युलर एक्झाम कंडक्ट नाही करायच्या. जेव्हा तुम्ही एक्झाम कंडक्ट कराल तेव्हा तुम्ही फक्त विद्यार्थ्यांना 9 दिवसांचा पिरियड द्यायचा आणि त्यांना एक्झाम द्यायला लावायची. हा त्यांच्यासाठी किती जास्त त्रास होत असेल त्या विद्यार्थ्यांना, की एकतर त्यांना फक्त फॉर्म भरून अभ्यास करायचा आहे असंच नाही, खूप सारे यामध्ये वेगवेगळे पॉईंट येतात की जर फॉर्म भरायचा आहे तर तुम्हाला वेगवेगळे डॉक्युमेंट्स लागतात, जसं की तुमचं NCL असेल किंवा उत्पन्नाचा दाखला वगैरे असेल. आणि सध्या 31 मार्चला बऱ्याच मुलांचे डॉक्युमेंट जे आहे ते व्हॅलिडिटी संपलेली आहे. त्यामुळे त्यांना नवीन डॉक्युमेंट काढायला सुद्धा वेळ भेटेल की नाही हे सुद्धा, याचासुद्धा विचार जो आहे तो केला गेलेला नाही आहे. तर हा एक मेजर मुद्दा आहे की फक्त 9 दिवसांची विंडो मिळावी. बाकीच्या स्पर्धा परीक्षेचा जर तुम्ही विचार केला तर ॲटलिस्ट 40 ते 45 दिवस जे ते मिळतात किंवा जास्त देखील मिळतात. इव्हन 2-2, 3-3 महिने देखील बाकीच्या सरळ सेवा एक्झाम ज्या असतात त्यांना मिळतात. म्हणजे 45 दिवस तर मिनिमम असतात. 2 ते 3 महिने तर जास्तीत जास्त 2-3, इव्हन 4-5 महिने देखील मुलांना मिळतात की नोटिफिकेशन आल्यानंतर ते अभ्यास करतील आणि त्यानंतर एक्झाम देतील. परंतु इथं लिटरली 9 दिवसांची विंडो जी ती देण्यात आली आहे की तुम्ही फॉर्म भरा आणि त्या 9 दिवसांनंतर तुम्ही एक्झामला या. इव्हन नोटिफिकेशनमध्ये पण त्यांनी म्हटलं आहे की तुमचं हॉल तिकीट एक्झामच्या 7 दिवस आधी येईल. म्हणजे जसं तुम्ही फॉर्म भराल दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी तुमचं हॉल तिकीट देखील तुमच्या हातात असेल. हा एक मेजर मुद्दा आहे आणि मुलांना याचा खरंच त्रास होतो आहे. त्यामुळे ही एक्झाम जी आहे ती पुढे जर गेली तर याचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल. आणि असे फक्त थोडे म्हणजे कुणीच नसतील, कुठलेच मुलं असे नसतील की जे म्हणत असतील की ही एक्झाम याच वेळी कंडक्ट व्हायला हवी. बरेच मुलं त्यांचं हेच म्हणणं आहे की ही एक्झाम ॲटलिस्ट 30 ते 35 दिवस तरी पोस्टपोन व्हायला हवी. म्हणजे त्यांना थोडीशी आयडिया येईल. एकतर IBPS एक्झाम घेते त्यामध्ये त्यांना पॅटर्न वगैरे समजून घ्यायला देखील वेळ लागणार आहे. 9-10 दिवस तर असे चालले जातात, समजत पण नाही की एखाद्या एक्झामचा सिलेबस बघायचा, PYQ सिलेबस तर बघितलेलाच असेल, परंतु त्याचं PYQ बघायचे किंवा त्याचा पॅटर्न समजून घ्यायचा. त्यानंतर एक्झाम जी ती ऑनलाईन पद्धतीने, त्यामुळे बऱ्याच उमेदवारांना ते देखील अडचणी येणार असतील. हा एक मेजर मुद्दा आहे. त्यानंतर माझ्याकडे 2-3 मुद्दे ज्यामुळे मला वाटते की ही एक्झाम जी आहे ती पोस्टपोन व्हायला हवी. त्यातला सगळ्यात मोठा मुद्दा तर हा आहे की फक्त 9 दिवसांची विंडो ही नसायला पाहिजे. थोडी जास्त वेळ जो आहे तो मुलांना भेटला पाहिजे.
त्यानंतर सेकंड पॉईंट हा आहे की आपली जी एक्झाम आहे टेटची ती 14 मे ते 5 जूनपर्यंत आहे आणि याच कालावधीमध्ये जी MPSCची ग्रुप सीची एक्झाम आहे कंबाईनची ती देखील होणार आहे. आणि जर 2-2, 3-3 वर्ष म्हणजे नोटिफिकेशन येत नाही, त्यामुळे बरेचसे मुलं जे येते ते देखील फॉर्म भरलेले असतात कंबाईन ग्रुप सीचे वगैरे, त्यांना तो देखील एक्झाम द्यायची असते आणि दोन्ही पण एक्झाम एकत्र आल्यामुळे इथे देखील विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे. आणि असंही नाही की विद्यार्थ्यांना फक्त एवढंच नुकसान होणार आहे की ते एका संधीला किंवा त्यांची एक संधी सुटणार आहे, परंतु फायनान्शियली देखील त्यांनी हजार रुपये भरलेले असतात, त्याचे देखील त्यांचं नुकसान होणार आहे. हा एक मुद्दा आहे. आणि आणखी एक 2-4 मायनर इश्यू आहे. त्यामुळे ही एक्झाम पुढे जायला हवी असं सगळ्यांना वाटतं आहे आणि उमेदवारांच्या मागण्या देखील आहेत तशा की एक्झाम थोडीशी पुढे व्हायला हवी. आणि जे टेटचे मुलं आहे त्यांची म्हणजे वाटत नाही की त्यांची अशी अवास्तव काहीतरी मागणी आहे. त्यांचं असं काही म्हणणं नाही आहे की 3-4 महिने एक्झाम पुढे जावी. त्यांचं फक्त एवढंच म्हणणं आहे की 30 ते 35 दिवस तरी एक्झाम ॲटलिस्ट पुढे जावी. त्यानंतरचा मुद्दा असा आहे की काही मुलांकडून फॉर्म भरताना ज्या छोट्या मोठ्या चुका झाल्या आहेत, काही ठिकाणी डेट जी चुकीची टाकली गेली आहे किंवा काहीतरी डॉक्युमेंट्स चुकीचं अपलोड झालं आहे आणि ते नजर चुकीने होतं कधी असं नाही की होत नाही, बऱ्याच जणांकडून होतं कधी. तर त्यासाठी IBPSने करेक्शन विंडो न देता डायरेक्ट स्टुडंटला सांगितलं आहे की तुम्ही नव्याने फॉर्म भरायचा आहे. फी भरलेली असून देखील सुद्धा म्हणजे एखाद्याची एक काहीतरी मायनर चूक झाली आहे त्याच्यासाठी त्याला 1000 रुपये भरावे लागत आहेत त्याच्या एका चुकीसाठी, की त्याला नव्याने फॉर्म जो आहे तो भरावा लागतो आहे. त्यानंतर साईट जी आहे ती 2 ते 3 दिवसापासून लिटरली चालत नाही आहे टेटची साईट. विद्यार्थ्यांना फोटो अपलोड करताना, डॉक्युमेंट अपलोड करताना प्रॉब्लेम येतो आहे. जेव्हा तुम्ही लाईव्ह फोटो क्लिक करताय त्यात पण अपलोड करताना बराच प्रॉब्लेम येतो आहे. त्यानंतर डॉक्युमेंट्सचा इश्यू हा तर मी आधीच सांगितलं की 31 मार्चला बऱ्याच मुलांची डॉक्युमेंटची व्हॅलिडिटी संपलेली आहे. त्यांना नवीन डॉक्युमेंट्स काढायला देखील वेळ दिलेला नाही आहे आणि त्यामुळे बऱ्याच मुलांना जे ते हा फॉर्म भरता येत नाही आहे. बऱ्याच मुलांचं असं झालं आहे. त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहे, मुलांनी काढलं की डॉक्युमेंट्स पण रेडी केले, ते करतील काहीही की 10-15 दिवसात डॉक्युमेंट पण रेडी करतील, सगळ्या गोष्टी करून घेतील. परंतु मग या सगळ्यांमध्ये ते अभ्यास कधी करतील आणि जेव्हा फॉर्म भरून पण होईल तर 9 दिवसात ते कशाचाच म्हणजे कायच अभ्यास करून घेणार आहे हे माहीत नाही. आणि IBPSचा पॅटर्न पण TCSपेक्षा खूप वेगळा आहे. IBPSचा पॅटर्न डिकोड करणं हे TCSपेक्षा नेहमी हार्ड आहे, हे सगळ्या उमेदवारांना माहीत असतं. तर मला देखील असं वाटतं की ही एक्झाम जी ती थोडी पुढे गेली पाहिजे, कारण विद्यार्थी म्हणजे 3-3, 4-4 वर्ष वेट करतात. एकतर जर तुम्ही रेग्युलर नोटिफिकेशन काढत असाल तर विद्यार्थी एवढे नाराज देखील नाही होणार की तुम्ही दरवर्षी नोटिफिकेशन येतं आहे किंवा दरवर्षी एक्झाम वगैरे होती तर एवढा प्रॉब्लेम पण नाही येणार. परंतु तुम्ही 3-3, 4-4 वर्षांनी भरती करणार, त्यात पण एवढे प्रॉब्लेम, तर हे म्हणजे काही पटण्यासारखं तर नाही आहे. त्यामुळे सगळ्यांना असं वाटते की ही एक्झाम पुढे गेली पाहिजे, सगळ्या उमेदवारांना. आणि इव्हन सगळे क्लासेसवाले देखील हेच म्हणतायत की एक्झाम पुढे जायला हवी, कारण त्या मुलांसोबत पण थोडासा न्याय व्हायला हवा. बाकीचे स्पर्धा परीक्षावाले लिटरली हसत असतील त्या मुलांवरती की एक्झामचा फॉर्म भरला आहे आणि त्यानंतर 9 दिवसात एक्झाम द्यायची आहे, कसे स्टडी करतील त्यांनाच माहीत. आणि थँक्यू.